हे हरभरा, हा हे ऊस, हा हे बोर, हा हे गाजर, हा हा हे कोथिंबीर हा आणि वालवरची शांग. नथाबाई, हा. आमच्या व्ह्युअर्सना सांगा, हे किती किती प्रमाणात घेतलेले आहे? हे पावशेर घेतली. पावशेर हा. बालाची हा. वालपापडी. हा हा हे बी पावशेरच आहे. हे पण पावशेर हा घेतले. आणि बालाची ही एक गड्डी आहे कोथिंबीरची हरभऱ्याची. हरभऱ्याची एक हा गड्डी, एक टिपरू आहे ऊसाचं. एक टिपरू हा उसाचं. बर. आणि ही 2 गाजर आहेत 2 गाजरं. आणि बोर. हा ही किती बोर घेतली? असते छटाक छटाक असते. अच्छा. छटाक. आणि कोथिंबीर. कोथिंबीर हा 1 मूठ. 1 मूठ. अजून हे बघा एक कांदा घेतला, एक वांग घेतलं, हा एक बटाटा घेतला हा आणि एक कढीपत्ता घेतला. आता वाटणाला काय काय लागतं तुम्हाला सांगते हा ना. हा हे आल्याचं कूड, हा 2 चमचे मीठ, हा 3 चमचे कांदा मसाला, कांदा लसूण. हा कांदा लसूण, हा 1 चमचा जिरं, हा 1 चमचा हळद, हा 1 चमचा चिकन मसाला. अच्छा. हा कोणत्या कंपनीचा आहे? प्रवीणचा आहे. प्रवीणचा चिकन मसाला घेतलाय. हो. बर. आणि 2 चमचे मराठी तीळ. मराठी गावरण. तीळ. गावरान तीळ. हो. अच्छा, तुम्ही त्याला मराठी तीळ म्हणता हो का? मराठी तीळ. पाववाटी खोबरं हा आणि 2 कांड्या लसूण घेतलाय. सोलून घेतलाय. हो 1 मूठ शेंगदाणे. करू का आता सुरुवात? हा आता आपला कांदा भाजत घालते. हा असा डायरेक्ट भाजायचा ना. हा. जाळावर. जारावर. हा. आता खोबरं बी टाकते. हा हा हो. अच्छा, कांद्यावर असं घातलं का खोबरं? हे किती वेळ भाजायचे? 5 मिनिटं. 5 मिनिटं. भाजले की लगेच काढायचं. अच्छा, म्हणजे ते काळं वगैरे होऊन द्यायचं का? हो. हे बघा ताई, हा. ही खोबरं आता भाजून झाली. अच्छा, हा म्हणजे हे आतलं पांढरच ठेवायचंय का? हा पांढरं ठेवायचं. आणि त्याची पाट थोडीशी काळी झाली. हा. तेवढं पुरतं भाजलेलं. हा भाजलेलं. हा आता हे कांदाही भाजून घेतला. हा 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 काळा झाला की कांदा भाजला. हा आपण आता हे मसाला मिक्सरला वाटून घेऊ. हा. हा याचे तुकडे करते. हा हे मिक्सरला बारीक झाल्याशिवाय होणार नाही ना. हो. हे काय आल्याचे तुकडे केले, हे आता मिक्सरमध्ये टाकते. अशा रीतीनं भाजलेल्या कांद्या खोबऱ्याचे तुकडे करून आणि ताटातला सगळा मसाला त्यांनी मिक्सरमध्ये घातलेला आहे आणि आता त्या तो वाटून घेत आहे. शुभम, आपला हे मसाला वाटून दे ना बाळा मिक्सरला. आणि वाटताना थोडं पाणी घालायचं का? हा थोडं पाणी घालायचं. नॉर्मल. थोडं पाणी टाकू त्याच्यात. अरे वा, मस्त बारीक केलं रे शुभम. तुम्ही ना हा मसाला थोडा बारीक करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला जर गरज वाटली तर किंचित पाणी घालून घालून तुम्ही अशा कन्सिस्टन्सीचा मसाला तयार करा. आता ताई वांग चिरायचं, हा याच्यात सोलाण्यात घालायचं, हा. नंतर बटाटा बी चिरायचा. अच्छा. आणि आता चिरून घेऊ आपण. हो. आणि भाजीला सुरुवात करू चालेल. टाकायला. हा हो. मोठ्या मोठेच पुढे राहू द्या. थोडी मोठ्यात चालती. हे काय मस्त हो, तुमचं आयडियाच आवडली मला. हे असं उंच केल्यामुळे ना खाली ताट ठेवायचं, टपाटप आपलं सरकवत राहायचं. पुढे आहे ना आपण मोठेच ठेवायच्या, मग शिजून लय गाळ होतो ना त्याचा बटाट्याचा. हा. सोलाण्याला एवढं वांगही टाकायला लागतं. वांग्याशिवाय चव नाही ना. हा वांग्याशिवाय चव नाही. बघा आता आपली उभी कापून घेणार. अच्छा. बघा
उभी उभी कापायची. हा. बर. हे तुमचं खूप मस्त आहे बाबा. मी पण असं बनवून घेणार आहे. अहो हे मग कापायला लागतं ना असं. हो, पण त्याच्या खाली ताट येतं ना. हो. तर किती इझी पडतं. कट 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 खाली. सोलाण्याची भाजी कशी टाकते ती तुम्हाला धावते आता. हा आता एवढा गॅस पेटवून भाजी टाकते. हा. तेव्हा आता तेल ओतते. हा. 2 पळ्या तेल ओतते. 2 पळ्या तेल. हम्म. अजून. तरी तिसरी चाललीच आहे तुमची. तुमचा तेलाचा मोह काही सुटत नाही हं. तरी पण आता भरपूर कमी केलं तुम्ही तेल हो, खाणं. हो. तेल कमी केली. हो. कढीपत्ता कुठे टाकली? हे घ्या, हे घ्या, हे घ्या, हे घ्या. आता जिरे टाकते. हो, गॅस बारीक केलेला आहे. हा. कढीपत्ता चांगला होऊन दिलेला आहे हा. आणि मग त्यावरती जिरं टाकलेलं आहे. हो. म्हणजे जरा कढीपत्ता जास्त केला की त्याचा वास चांगला मुरतो का? हो. आता मसाला परती की. होय. मसाला त्या तेलामध्ये घालून घेत आहे. या मसाल्यामध्येच आपण हळद, मीठ सगळं काही घातलेलं आहे. आता थोडं शिजायला पाणी टाकते. हो. अगदी थोडं म्हणजे हा. एक अर्धी वाटी पाणी. मसाला शिजला पाहिजे. हो, त्यामुळे पाणी घालणं आवश्यक आहे. हा मसाला परतलाय पण त्याचा वास आत्ता छान यायला लागलेला आहे. जबरदस्त. आता ताई सगळ्या भाज्या मी एकत्र धुवून घेते. हो. हा. हो. आणि मग टाकते. हो. त्यांनी अशा त्या भाज्या सगळ्या मिक्स केलेल्या आहेत आणि पाणी ओतलेलं आहे त्याच्यावरती. काय दिसतंय बघा, अप्रतिम. हिरवागार पावटा, वालाच्या शेंगा, लाल चुटूक गाजर, पिवळी केशरी बोरं. दिसायला तर फार सुंदर दिसतंय बाबा. ते वांगा आणि बटाटा राहिलेला ते सुकाट हां. टाकते हो. त्याच्यात. शेंगदाणे येतं हा. ते बी भाजी टाकून टाकणार. कच्चे आहेत ना? हो. अच्छा. सोलाण्याला टाकावंच लागते. हो का? हो. अच्छा. आणि मगाशी जो मिक्सरला मसाला राहिलेला होता तो त्यांनी व्यवस्थित त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि तो त्या काढून घेत आहेत. काही वाया घालवायचं नाही. मिक्सरला लागलेलं सगळं पाणी घालून व्यवस्थित त्याचा मसाला काढून ते सगळं पाणी आपल्याला भाजीला वापरायचंय. सगळ्या भाज्या अशा मस्त शिजत आहेत. बोरं, गाजरं, बटाटे, वांगी सगळ्या भाज्यांचं नुसतं संमेलन भरलेलं आहे आणि अप्रतिम वास येतो. तुम्ही ही कधी संक्रांतीच्या दिवशी करता की आदल्या दिवशी करता? काय? ही ताई हां. आता ही भाजी आपली. आता ताई आपण थोडे वेळ झाले हां. भाजी शिजली का बघू. हो. ठेव का ताई. हां. आता ही भाजी आपली शिजली. वा. हा. आता चव बघता का तुम्ही शिजली का? नाही, आता जेवतानाच बघते. गरमागरम भाकर बनवते हां. आणि लगेच जेवाय बसत नाही. त्या चव कशी आहे काय आहे. भाजी बघा ना कशी झाली ती. हो, बघते हो. ना. बघा त्याची चव कशी आहे काय आहे. सोलाना सोलाणा. सोलाना. येस. बाई बाई
प्रसन्न झालेले ना